नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, खरीप हंगाम 2024च्या पीक कर्जाचे वाटप हे 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे आणि या खरीपाचे वाटप सुरू होण्यापूर्वीच बँकर समितीच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाच्या प्रति हेक्टरी दरामध्ये 5% वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि ज्यामुळं ऊस किंवा इतर फळबागा असतील किंवा इतर कोणत्या खरीपाचे जे काही पिकं असतील तर त्या पिकांच्या हेक्टरी रकमेमध्ये 5% वाढ करण्यात आलेली आहे. तर एकंदरीत किती दराने पीक कर्ज हे दिले जाणार आहे त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात. आता यामध्ये पहिले पीक आहे ऊस. याच्यामध्ये आडसाली ऊसाला 1,65,000 रुपये प्रति हेक्टर एवढे कर्ज दिले जाणार आहे, ज्यामध्ये 5,000 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये पूर्व हंगामासाठी 1,55,000 तर सुरूसाठी 1,55,000 रुपये एवढे पीक कर्ज हे दिले जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचं पीक आहे द्राक्ष. यामध्ये सर्वसाधारणपणे वायनरी जातीसाठी 3,70,000 रुपये तर निर्यात दर हे 3,70,000 रुपये. याच्यामध्ये एक्सपर्ट क्वालिटी असेल तर प्रति हेक्टरी 3,70,000 रुपये. याच्यामध्ये 2,000 रुपयाची वाढ ही करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं आहे केळी. तर केळीमध्ये 1,50,000 रुपये प्रति हेक्टरी पीक कर्ज हे दिले जाणार आहे. त्यामध्ये टिश्यू कल्चर केळी असेल तर त्यासाठी 1,80,000 रुपये. सर्वसाधारणपणे खोडवा प्रति हेक्टरी 1,20,000 रुपये. याच्यामध्ये 20,000 रुपयाची वाढ ही करण्यात आलेली आहे. त्यानंतर मक्यामध्ये स्वीट कॉर्न मका त्यामध्ये 40,000 रुपये. तर त्यानंतर पानमळा त्यामध्ये 80,000 रुपये. बटाटा खरेदीसाठी 1,05,000 रुपये. सुधारित बटाटा विपणीसाठी 1,05,000 रुपये, ज्याच्यामध्ये प्रति हेक्टर 5,000 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर कापशीमध्ये ज्या ठिकाणी 52,000 होतं त्या ठिकाणी 65,000 रुपये झाला आहे आणि बागायत कपाशी संकरीसाठी 76,000 रुपये, ज्या ठिकाणी 71 रुपये होते, म्हणजे जवळपास 13,000 रुपयांनी वाढ केली गेली आहे. ज्वारीमध्ये पाहिलं तर खरीप संकरित सुधारितमध्ये जिरायतमध्ये 44,000 रुपये प्रति हेक्टर हे पीक कर्ज दिले जाणार आहे. त्यानंतर बाजरीमध्ये पाहिलं तर बाजरीमध्ये रब्बीमध्ये 43,000 रुपये आणि जिरायतमध्ये 35,000 रुपये, म्हणजे 10,000 रुपयांची वाढ या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर पुढचं पीक आहे भात. भातमध्ये जर पाहिलं तर सुधारित भात आंबेमोहर इंद्रायणी पाहुणासाठी 75,000 रुपये तर संकरितसाठी 75,000 रुपये, म्हणजे त्याच्यामध्ये 10,000 रुपयांनी वाढ ही झालेली आहे. मूग 76 रुपये प्रति हेक्टर 20,000 रुपये पहिला होता, त्यामध्ये 7,000 रुपयांनी वाढ ही झालेली आहे. त्यानंतर पुढचं पीक आहे मिरची. ज्यामध्ये खरीप व रब्बी हंगामासाठी 1,00,000 रुपये, त्यामध्ये 25,000 रुपयांनी वाढ केली गेली आहे. त्यानंतर पुढचं पीक आहे लसूण. ज्यामध्ये 60,000 रुपये प्रति हेक्टरी दिलं जातं, त्यामध्ये 20,000 रुपयाची वाढ ही झालेली आहे. त्यानंतर पुढचं पीक आहे हळद अद्रक आले प्रति हेक्टरी 1,56,000 रुपये, ज्यामध्ये 30,000 रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यानंतर कांदा खरीप यासाठी 1,35,000 रुपये, ज्यामध्ये 5,000 रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यानंतर पुढचं पाहिलं तर फळबागामध्ये पाहिलं तर लिंबू कागदी लिंबू त्यामध्ये 80,000 रुपये. पेरूमध्ये 1,05,000 रुपये. त्यानंतर पपईमध्ये 85,000 रुपये. डाळिंब तर जातीमध्ये 2,00,000 रुपयाच्यामध्ये 25,000 रुपयाची वाढ झाली आहे. सीताफळमध्ये पाहिलं तर 65,000 रुपयावरून 80,000 रुपयावरती, म्हणजे 20,000ची वाढ झालेली आहे. त्यानंतर तेलबिया पाहिलं ज्यामध्ये सूर्यफूल असेल सोयाबीन असेल जवस यासारख्या कुठल्याही प्रकारच्या वाढ ही यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ ही करण्यात आलेली नाही. याचे पीक कर्ज जे आहे जे जसं आहे तसंच त्या ठिकाणी राहील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने याच्यामध्ये वाढ ही केली गेली आहे. मित्रांनो, आता या पीक कर्जाच्या दरामध्ये जरी वाढ करण्यात आली असली तरी गेल्या हंगामामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान हे भरपूर झालेले आहे. बरेच सारे शेतकरी असे आहेत की जे पीक कर्जापासून वंचित आहेत आणि अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी आता पीक कर्ज दिले जाणार की नाही, किंवा ज्या शेतकऱ्यांचे पुनर्गठन केले जातील त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता पीक कर्जमध्ये समावेश केला जाईल की नाही, नवीन अर्ज सुरू केले जातील की नाही हे देखील सांगता येत नाही. मित्रांनो, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती खरीप हंगाम 2024मध्ये कर्जाचे जे काही दर वाढले आहे तरी त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होतो. तरी देखील या पिकाच्या ठिकाणी पाहण्यासारखे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीसारखे जे काही फायदा आहे